राज्यातील काही ठिकाणी आज 15 जुलै रोजी पावसाच्या सरी सुरू झालेल्या आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. पाहूयात 16 जुलैला आणि आज 15 जुलैला रात्री राज्यातील हवामान कसं राहील. पण जो काल अंदाज दिला त्याप्रमाणे कोकण घाटाकडे अपेक्षेप्रमाणे हलक्याच्या काही स्वरूपात पावसाच्या नोंदी झाल्यात. मात्र अंतर्गत भागामध्ये विशेष काय पावसाच्या नोंदी या झालेल्या नाहीत. पण आज वातावरणात बदल जाणवलेला आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण हे जे काही कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये, हे पुढील 24 तासामध्ये अजून तीव्र होऊन हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे. ही सिस्टीम थोडीशी ब्रॉड सिस्टम आहे. मीन्स त्याच्या जास्त पसरलेली सिस्टीम आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सॅटेलाइट इमेजमध्ये सुद्धा त्याच्या दक्षिण आणि पश्चिम जो भाग आहे, जे की मान्सूनच्या सिस्टीममध्ये अशाच प्रकारे या ठिकाणी ढग दाटतात. तर अशा प्रकारे दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये त्याचे ढग दाटलेले आहेत. आणि ही सिस्टीम जी आहे, ही उत्तर पश्चिमेकडे जाईल असं हवामान विभाग सांगते. म्हणजे ओडिशा आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकेल आणि याचा प्रभाव विशेष करून पूर्व भारतात पाहायला मिळेल. मान्सूनचा आस असलेला कोणता पट्टा या भागाच्या आसपासून गेलेला आहे. दुसरी एक सिस्टीम या ठिकाणी राजस्थानच्या आसपास चक्राकार वारे आहेत आणि या दोन सिस्टीममुळे काय होईल, मान्सूनचा आस असलेला कोणता पट्टा जो हिमालयाच्या पायथ्याशी गेलाय, तो थोडासा दक्षिणेकडे येण्यासाठी या ठिकाणी वातावरण थोडंसं अनुकूल होतंय. त्यासोबत राज्याकडे जे येणारे जे काही कोरडे वारे होते, ते थोडेसे कमी झालेले आहेत. राज्यातील वातावरणामध्ये बाष्प वाढलेला आहे वरच्या थरावरती आणि त्यामुळे आज ऊन पडल्यानंतर काही ठिकाणी वळीव सदृश्य पावसाच्या या घटना या सुरू झालेल्या आहेत. सोलापूरमध्ये बऱ्याच भागांमध्ये पाऊस म्हणजे बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली. अजूनही काही गावं कोरडी असतील, मात्र काही ठिकाणी आज चांगल्या पावसाच्या नोंदी झाल्यात. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे पावसाचे ढग आहेत. नाशिकचे पूर्व भाग आहेत, बीड आहे, जालन्याचे काही भाग आहेत, धाराशिव, लातूर आणि परभणीच्या काही भागांमध्ये अशा प्रकारचे ढग दाटलेत. पुण्याच्या पूर्व भागामध्ये सातारच्या एक दुसऱ्या पूर्व भागामध्ये घाट विभाग असेल इकडे नाशिक, पुणे, सातारा बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली. ठाणे, पालघर, रायगडच्या अंतर्गत भागात पाऊस बऱ्याच दिवसांनी बरसतोय. रत्नागिरीकडे सुद्धा पावसाचे थोडेसे होऊन झालेत. पण सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटाकडे विशेष अजूनही मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण दाटलेलं खूप जास्त प्रमाणात दिसत नाहीये. पावसाच्या नोंदी सुद्धा अजूनही या भागामध्ये आज सुद्धा विशेष नोंदी नाहीत. नागपूरच्या काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि एकूणच रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर छत्रपती संभाजीनगरचं पैठणच्या आसपास, छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपास, त्यानंतर वैजापूरपासून ते इकडे गंगापूरच्या आसपासपर्यंतच्या भागांकडे पावसाचे हे ढग दाटलेत. नाशिकच्या पूर्वेकडील भागात पाऊस होता. आता थोडंसं पूर्वेकडे निघालाय तो ढग. त्यानंतर बीडमध्ये, बीड तालुका असेल, माजलगावच्या आसपासचे काही भाग असतील किंवा गेवराईकडील काही भाग असेल, ढगाळ हवामान आहे. पण हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती नाही, मात्र काही ठिकाणी रात्री या भागामध्ये पाऊस होईल. जालन्याकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत. सोलापूरचे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूरच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत. पुण्याच्या पूर्वेकडे इंदापूर, बारामतीकडे काही अंशी ढगाळ वातावरण आहे. थोडेसे थेंब किंवा हलकेसे सरी झाले असतील. परभणीकडे सुद्धा थोडासा एक छोटासा पावसाचा ढग हा दिसतोय. त्याच्या आसपासच पावसाच्या नोंदी या आज रात्रीसाठी पाहायला मिळतील. म्हणजे हे जे काही ढग आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूर, पुण्याचे पूर्व भाग या ठिकाणी पाऊस होईल. नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, त्याला लागून असलेले कोकणाचे भाग असतील, या ठिकाणी पावसाच्या नोंदी या रात्रीसाठी पाहायला मिळतील. तर कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा थोड्याफार नोंदी या रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा थोड्याशा हलक्याशा पावसाच्या नोंदी होतील. आता जास्त पावसाची शक्यता रात्रीसाठी मात्र नाही. आणि उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी हे पाहायला मिळतील. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक घाटाकडील भाग असतील. हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल. त्यातल्या त्यात हा पाऊस नाशिक घाट किंवा पालघर, ठाण्याच्या अंतर्गत भागामध्ये होण्याची शक्यता जरा जास्त आहे. त्यानंतर नाशिक पूर्व, धुळ्याचे तलावाचे थोडेसे भाग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे काही भाग, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुण्याचे पूर्व भाग, अहिल्यानगरचे पूर्व भाग. तर या पट्ट्यामध्ये काय होईल, की साधारणतः 20 ते 30% शक्यता आहे की मध्यम पाऊस सरी होतील. म्हणजे स्थानिक ढगनिर्मिती होऊन गडगडाट किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा वळीव स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता साधारणतः 30% आसपासपर्यंत आहे. म्हणजे आणि त्याच्यापासून पश्चिमेकडे धामधल्या भागामध्ये मात्र मोठ्या पावसाची काही शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी झाली तर एकदम हलकीशी सर होऊ शकते. त्याची शक्यता सुद्धा या मधल्या भागामध्ये कमी आहे. तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवचे राहिलेले भाग आहेत. 10 ते 20% पर्यंत शक्यता आहे की या ठिकाणी सुद्धा थोडासा पाऊस होऊ शकतो. पण फक्त 10 ते 20% शक्यताच आहे. खूप मोठी शक्यता नाही. तसं इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता दिसते. नागपूर हलका मध्यम किंवा लागून राहिलेला चंद्रपूरचा भाग असेल, हलका मध्यम पाऊस काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे.
राहिलेला भाग आहे नंदुरबार, जळगावचे काही भाग आहेत बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडीशी शक्यता राहील, नाहीतर जास्त काही शक्यता सध्याच्या मॉडेल अपडेटनुसार दिसत नाही. काय बदल असेल तर उद्या कळवण्यात येईलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले त्यानुसार उद्या धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, सातारा घाटमाथा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून. त्यानंतर कोल्हापूर पूर्व, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक घाटमाथा, नाशिक पूर्वेकडील भाग असेल, पुणे घाटमाथा असेल, अहिल्यानगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.